ओम साईराम मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण आज निघालो आहे, रात्रीचे 11 वाजलेत. तर पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर किती खर्च येतो, किती वेळ लागतो दर्शनाला, रस्ते कसे आहेत, किती किलोमीटर होतं, सगळं तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये दाखवतो. हो भाई, CNG भरण्यासाठी थांबलोय मित्रांनो. असंच कसं जात नाही कुठं. एकच अंसा भरताय गोपी, एकच साईड चालू आहे. अहो एक साईड कोणची जी कंपनीची गाडी या साईड. आमचा मित्र राजेश आहे, बिगर कंपनीवाली. जितू भाऊच्या कंपनीमध्ये खूप जुना मित्र आहे आमचा. बोले त्या बाजूला लागेल पाहतो. हा मामा आहे माझा, आबा. हा दुसरा मामा आहे, छोटू मामा. हे बाबा आहेत आणि पुढे ते माझे मामा आहेत, आणि गाडी चालवतात ते माझे सावत्र मामा आहेत. झालंय मित्रांनो CNG भरून. आता प्रवासाला निघतोय पंढरपूरला. 12 वाजलेत रात्रीचे. 12:30. अरे रामकृष्ण. बायकोपेक्षा वेवणी होईल. बायकोपेक्षा वेवणी होईल. दोन वाजले मित्रांनो, चहा पिण्यासाठी थांबलोय. चलनी प्यायचंय काही. 2:30 वाजले ना. गाव चहा घ्या. तुम्ही कॉफी घ्या ना. नाही चहाच. ही काही तर चहा आहे. पाणी घ्यायचंय का बाबा? तुम्हाला चहा देऊ. आहे चहा आहे. तुम्ही चहा. हा चहा 2 कॉफी. रात्री 2:30 वाजता रेडबुल. रात्रीचे 2:30 वाजले मित्रांनो, आणि तळेगाव फाट्याला पोचलो. आता चहा वगैरे पिऊन आता निघू पुढच्या प्रवासाला. आतापर्यंत तर प्रवास छानच झाला आहे, थकलो वगैरे नाही आहे. ह्यावेळेस आपली गाडी नाही आहे, मामाची गाडी आणली जास्त लोक असल्यामुळे. भेटू पुढच्या प्रवासात. काय झालं? टोलगेट 500 मीटर. नगर सोडले मित्रांनो. आता सकाळचे 4 वाजले. अजून 2 ते 2.5 तास तरी लागतील पंढरपूरला पोचायला. आता पहिला टोल नाका लागलेला आपल्याला. बाकीचा प्रवास मी तुम्हाला दाखवतो. सकाळचे 5:30 वाजलेले मित्रांनो. राहता ते नगर एवढा घाणेरडा रस्ता आहे, एवढा खराब झालेला आहे की प्रमाणाच्या बाहेर. पण नगर नंतर पंढरपूरला जाणारा हा रस्ता एकदम एक्सप्रेस वे सारखा आहे. खूप सुंदर रस्ता आहे. त्याच्या पुढे काही अडचण पण नाही आहे, एक खड्डा पण नाही आतापर्यंत लागला. पण बाकी नगरपर्यंत खूप घाण आहे रस्ता. नगरपर्यंत आपल्या मामांनी ड्राईव्ह केली आहे, तिथून मी घेतली. आता रस्ता चांगला बघून मामाची वाट लावून घेतली आपण खराब रस्त्यावर. बाकी पुढचा प्रवास तुम्हाला दाखवतो.
5:45 झालेले मित्रांनो. आता नगर सोलापूर हायवेला आपण टर्न मारलेला आहे. थोडं थांबलो आहे 5-1 मिनटं. सुंदर हायवे बनवलेला आहे. खरंच छान रस्ता आहे. आता आपण नगर सोलापूर हायवेला लागलो आहे. अजून आपलं पंढरपूर 160 किलोमीटर आहे. तरी 2 तास लागतील इथून. सापडगावला पोचलोय मित्रांनो आपण. CNG पंप आहे तिथे, बघू शकता माझ्या पाठीमागे. CNG भरण्यासाठी थांबलो आहे. इथून करमाळा 20 किलोमीटर आहे. एक पंढरपूर पोचायला 2 ते 2.5 तास अजून लागतील. या रस्त्याला आले की इथे 24 तास CNG असतो सापडगावला, जेणेकरून तुम्हाला CNG पण भेटेल. कमी खर्चात तुमचा प्रवास होईल. बाकी थंडी पण बऱ्यापैकी आहे आणि पाऊस तर बिलकुलच नाही इकडे. 7 वाजलेत. रात्रभर प्रवास केला आहे मित्रांनो. सहसा रात्री प्रवास करणं टाळाच. गरज असेल खूप तरच प्रवास करा, नाही तर 1 ते 5 प्रवास करू नका. झोप लागणं, गाडी रस्ता व्यवस्थित न दिसणं, बऱ्यापैकी प्रॉब्लेम्स असतात. तर एक विनंती आहे, तुम्ही रात्री प्रवास करणं सहसा टाळा. पण आम्ही केलं आहे आज, गरज होती थोडी. कारण की पुढे पण जायचं आपल्याला. अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर. बाई दाखवा संगीता मिळतात. पंढरपूर येथे चालली. आम्ही रात्री 1 वाजता नाशिक येथून निघलो आणि करमाळ्यात 7 वाजता पोहोचलो. एका रस्त्यावर हॉटेलवर नाश्ता करतो आहे. इथून आता पंढरपूर 100 किलोमीटर राहिलेलं आहे आणि नाश्ता करून आम्ही 2 तासात ते 1.5 तासात 100 किलोमीटर पोहोचू. चंद्रभागेचे स्नान करून पांडुरंगाचे दर्शन घेऊ. धन्यवाद. रामकृष्ण हरी. करमाळा चौफुलीला नाश्त्याला थांबलो होतो मित्रांनो. अग्रवाल प्युअर व्हेज म्हणून हॉटेल आहे. खूप छान चव आहे. नाश्ता चांगल्या पद्धतीचा आहे आणि खरंच इकडे आले तर नाश्त्यासाठी इथेच थांबा. आता करमाळ्यात नाश्ता करून निघालोय मित्रांनो. चांगलं हॉटेल होतं करमाळा फाट्यावर, अग्रवाल प्युअर व्हेज म्हणून. काय व्हीआयपीची गरज नाही आम्हाला. चला भेटूया पुढे. फायनली पंढरपूरमध्ये आलो मित्रांनो. आता थोडंसं फ्रेश होऊ, रूम घेऊन मग देवाचं दर्शन घेऊ. बाकी जास्तीत जास्त जे होईल ते व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो. पंढरपूर हे पंढरपूरमधील गजानन महाराजांचं भक्तिनिवास आहे. खूप प्रशस्त आणि मोठं आहे. इथे रूम भेटून जाता मित्रांनो. फक्त फॅमिली पाहिजे आपल्याबरोबर. भगवान श्रीकृष्णांचं मंदिर आहे पंढरपुरातलं.
हे खरेदी करण्यासाठी मार्केट आहे. देवाचे फोटो, कुंकू, लहान मुलांची खेळणी, कपडे, बुक्का, पितळाचे भांडे, देव. संत शिरोमणी नरहरी महाराज संस्थान आहे पंढरपुरामधलं. चंद्रभागेवर आलेलो आहे फायनली मित्रांनो. माझ्याकडे पाहून माझी अरे काना माझ्याकडे. हे पुंडलिकाचं मंदिर, ही आई देवी चंद्रभागा आणि हे पुंडलिकाच्या आई वडिलांचं मंदिर. येथील रामकृष्ण हरी. आज आम्ही आलो आहोत पंढरपूर येथे पांडुरंगाच्या दर्शनासाठी. आपण उभे आहोत चंद्रभागा वाळवंटात, जे की पांडुरंगाच्या काळात एक वाळवंट म्हणून संबोधलं जातं. आणि या चंद्रभागेला भीमा नदी असेही म्हणतात. भक्त पुंडलिकाचे मोठे मंदिर आपण या ठिकाणी बघत आहोत. भक्त पुंडलिकाचे मोठे मंदिर आणि इकडे भक्त पुंडलिकाचे आई आणि वडील यांचे आकारुद्र मारुती मंदिर ही स्थापना करण्यात आलेली आहे. मित्रांनो, आता आपण चंद्रभागेत स्नान करून चाललो आहोत पांडुरंगाच्या दर्शनासाठी. आणि दर्शनबाजी ही समोरच्या घाटापासून सुरू होते. तर त्या दर्शनासाठी किती वेळ लागेल आणि दर्शन किती वेळात होईल हे आम्ही तुम्हाला थोड्या वेळात नक्कीच कळवू. भागेत आंघोळ करून पुंडलिकाचं दर्शन घेतलं आपण. तर थोडक्यात पुंडलिकावरून हे समजतं की त्याने डायरेक्ट देवाची सेवा नाही केली, त्याने आईवडिलांची सेवा केली, त्याला देव आपोआप भेटायला आला. म्हणून सहसा बघा, देवाची सेवा न करता आईवडिलांची करा, देव आपोआप प्रसन्न होईल. सुनना जास्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी एकूण आम्हाला टोटल 3 तास वेळ लागला. तरी पुढच्या प्रवासासाठी आम्ही निघत आहोत आता अक्कलकोट मार्गे गाणगापूरसाठी. तरी बघूयात आता रस्त्याने किती वेळ लागतो जाण्यासाठी. आता थोडीशी प्रसाद वगैरेची खरेदी पण करायची आहे. बघूयात पुढे चालून. आता हे पांडुरंगाच्या मंदिराच्या बाहेर आम्ही आलेलो आहोत आणि आता आम्ही दर्शन करून निघत आहोत. नमस्कार मित्रांनो, झालं आपलं दर्शन एकदम चांगलं. 3 तास लागले आपल्याला दर्शनाला. आता आपण पंढरपुराचं दर्शन घेऊन जेवण वगैरे करून अक्कलकोटला निघू 1-1.5 तासात. रात्री अक्कलकोटला मुक्काम करू. बाकी पुढचा प्रवास तुम्हाला दाखवतो पुढच्या व्हिडिओमध्ये.